तुम नमक नहीं तुम चंदन हो कवी, तुम तिलक हमारे माथे का। ओळी ऐकल्यानंतर आपसुकच सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला असेल तो म्हणजे छावा चित्रपट आणि त्या छावा चित्रपटामधील त्या दोन मित्रांची मैत्री, अर्थात शंभूराजे आणि त्यांच्या सोबत शेवटच्या श्वासापर्यंत उभा राहिला तो कवी कलश। मात्र हा कवी कलश नेमका कोण होता, कुठून आला, त्याचं नेमकं वास्तव्य कुठचं, त्याच्या संदर्भातले म्हणावे तेवढे इतिहासामध्ये दाखले मिळत नाहीत आणि त्याच्या संदर्भाने जेवढे दाखले उपलब्ध आहेत त्याच संदर्भानं या कवी कलशांची ओळख करून देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे। नमस्कार, मी अक्षय तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या हक्काच्या शब्दवेडे चॅनलवरती। मित्रांनो, कवी कलश यांची आणि शंभूराजांची मैत्रीची सुरुवात झाली ती म्हणजे मथुरेतून, असं काही संदर्भ ग्रंथ सांगतात। ज्या वेळेला आग्र्याच्या कैदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज होते, शंभूराजे होते, त्या सगळ्या कैदेतून सुटत असताना नेमकं शिवाजी महाराजांना शंभूराजांना ठेवायचं कुठं हा मोठा प्रश्न पडलेला होता आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मथुरेमध्ये शंभूराजांना ते सोडून येतात आणि तिथं शंभूराजांची आणि कवी कलशांची मैत्री होते असं काही संदर्भ ग्रंथांमधून निदर्शनास येतं। तिथं छत्रपती शिवाजी महाराजांना सोडवताना सुद्धा कवी कलशांची भूमिका काही अंशी होती असं सुद्धा काही साहित्यिक सांगतात। पत्र आपण शंभूराजे आणि कवी कलश यांच्या मैत्रीबद्दल आज बोलणार आहोत। तर शंभूराजांची तिथून मैत्री सुरू झाली कलशांसोबत, ती नंतर रायगडावरती सुद्धा असेल किंवा शेवटच्या श्वासापर्यंत असेल ती तशीच टिकून राहिली। मग नेमकं कवी कलश यांच्यामध्ये अशी कोणती कोणती गुण होती? कवी कलश फक्त कवीच होते का? तर नाही, तर एक चांगले योद्धे सुद्धा कवी कलश होते। कवी कलशांची युद्धनीती ही आपण पिक्चरच्या सिनेमाच्या माध्यमातून पाहिली असेल, मात्र कवी कलशांनी त्याच्या आधी सुद्धा रायगड वाचवण्याचं काम केलेलं आहे। म्हणजे ज्या वेळेला शंभूराजे रायगडावरती नव्हते त्यावेळेला रायगडावरती असणारं सगळ्या रयतेचं असेल, तिथं असणाऱ्या सगळ्या कुटुंबियांचं असेल रक्षण, हे त्यावेळेला आलेला शहाबुद्दीन खानाचा हल्ला रायगडावरती झाला होता। शंभूराजेंच्या अनुपस्थितीमध्ये स्वतः ती झुंज देऊन ते सैन्य चालवून त्यावेळेला कवी कलशांनी तो रायगड वाचवला होता। तर असा हा मातब्बर आणि चांगला युद्ध नीतीमध्ये पारंगत असणारा कवी अर्थात कवी कलश। कवी कलश यांचा एक महत्वाचा किस्सा सांगायचा झाला तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, गणोजी शिर्केंचा जो मुद्दा आला या चित्रपटामध्ये अनेकांना लक्षात आलं की गणोजींमुळे कशा पद्धतीनं शंभूराजे पकडले गेले, त्याच्यावरती अनेकांनी टीका सुद्धा केली। मात्र याच गणोजींची सातत्यानं चाल सुद्धा स्वराज्याच्या विरोधात अनेक वेळेला अनेक संदर्भ ग्रंथांमध्ये जाणून येते आणि हेच गणोजी शिर्के एका वेळेला मुघलांना पन्हाळगड द्यायला निघाले होते आणि त्यावेळेला मुघलांना पन्हाळगड देणार ही चाल सगळ्यात पहिल्यांदा कवी कलशांच्या लक्षात येते आणि त्यांची ती चाल मोडून पाडण्याचं काम हे त्यावेळेला सुद्धा कवी कलशांनी केलं होतं आणि आपल्या स्वराज्याचा असा मोठा गडकोट जिथं आयुष्याची बरीच वर्ष शंभूराजेंची गेली तो पन्हाळा सुद्धा याच आपल्या कवी कलशांमुळे वाचलेला सुद्धा आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतो। शिवाजी महाराजांच्या नंतर किंवा शिवाजी महाराजांच्या काळापासून अष्टप्रधान मंडळाला फार महत्व होतं आणि याच अष्टप्रधान मंडळाच्या बरोबरीचं किंबहुना त्यापेक्षाही थोडंसं दर्जानं मोठं असलेलं एक पद हे शंभूराजांनी त्यावेळेला निर्माण केलं, चंदुकामात्य म्हणून, आणि तेच पद या कवी कलशांना देण्याचं काम शंभूराजांनी केलं आणि त्यानंतर त्यांना तो दर्जा तिथं मिळताना पाहून किंबहुना ते महत्व कवी कलशांना मिळताना पाहून शंभूराजांची विश्वासार्हता ही कवी कलशांना मिळताना पाहूनच मग मंत्रिमंडळातले आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यावेळेला जे काही पंत होते त्यांनी ज्या पद्धतीनं भूमिका घेतल्या, शंभूराजांच्या विरोधात कूटनीती चालवली गेली आणि मग कवी कलशांवरती सातत्यानं आक्षेप घेणं असेल, कवी कलश कसे चुकीचे आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करणं असेल, हे सातत्यानं चालत राहिलं। मात्र कवी कलशांनी स्वतःच्या रक्ताच्या एक एक थेंबाबरोबर स्वतःची प्रामाणिकपणा, स्वतःची जिद्द ही दाखवून दिली आणि स्वराज्याच्या धाकल्या धन्याला शेवटच्या श्वासापर्यंत साथ दिली आणि शेवटी सांगून गेला की राज, आम्ही तुमचे नमक आहोत। मात्र त्यावेळेला शंभूराजांनी सुद्धा सांगितलं, तुम्ही नमक नाही तर तुम्ही चंदन आहात आमच्या माथ्यावरचं। आणि मला वाटतं ही मैत्री अशी चंदनाप्रमाणे अबाधित राहील, जशी त्या श्रीकृष्णाची आणि सुदामाची मैत्री होती तशीच आमच्या शंभूराजांची आणि या कवी कलशांची मैत्री अशीच आजन्म अबाधित राहील, यात तीळ मात्र शंका नाही। या कवी कलशांबद्दलच्या आजच्या माहितीबद्दल तुम्हाला नेमकं काय माहिती आहे, आणखीन काही वेगळी माहिती असेल तर कमेंटमध्ये टाकायला विसरू नका। आजची माहिती कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। चॅनलवरती प्रेम देताय, असंच प्रेम देत राहा। धन्यवाद।